गणित दिलेलं आहे 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती असा प्रश्न दिलेला आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, 4x + 5y 4x + 5y आपण ज्यावेळेस ग्राफ काढतो त्यावेळेस काय करत असतो की x ची एखादी किंमत ठेवत असतो किंवा y ची एखादी किंमत ठेवत असतो, जेणेकरून y ची किंवा x ची म्हणजे ज्याची किंमत आपण मानलेली आहे ती किंमत सोडून दुसऱ्याची किंमत भेटते आपल्याला। पण गणितात ऑलरेडी दिलेलं आहे की आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 ठेवलेला आहे। म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये काय करायचं आहे, तुम्ही ह्या जो इक्वेशन दिलेला आहे, समीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये x ची किंमत 1 ठेवायची आहे। म्हणजे काय येईल, 4x आहे, 4 गुणिला 1 x ची किंमत ठेवली 1 + 5y बरोबर किती 19। तर 4 × 1 = 4 + 5y बरोबर 19। हा 4 इथे प्लसमध्ये आहे, तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल। म्हणजे 5y बरोबर किती 19 - 4 बरोबर किती येतील 15। 5y बरोबर 15। तर y बरोबर किती येतील 15। हा इथे गुणाकारात आहे 5, तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल, भागिला 5। 5 × 5 = 5 × 3 = 15। म्हणजे y ची किंमत किती दिलेली आहे 3 आलेख काढण्यासाठी। तर आलेख कशा प्रकारचा असतो बघा, अशा प्रकारचा असतो। इथे 0 0 असतात आणि ज्यावेळेस x ची किंमत म्हणजे x हा असतो, y हा असतो, ज्यावेळेस x ची किंमत इथे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 0 पण असू शकते, 4 असेल, तर पहिले तुम्हाला 1 ची किंमत दिलेली होती, इथे y वरती 1 2 3 4 इकडच्या साईडला मायनसवाल्या फिगर असतात, -1 -2, इकडे -1 -2 असतात। तर ज्यावेळेस x = 1 असेल त्यावेळेस y किती भेटला आपल्याला, प्लसमधला 3 भेटलेला आहे। हीच व्हॅल्यू मी इकडे लिहिली। तर प्लसमधला 3 म्हणजे इथे कुठेतरी येत असते, तर असा काहीतरी आलेख बनत असतो। म्हणजे पुढच्या वेळेस x ची व्हॅल्यू 2 ठेवली तर हा कुठेतरी इकडे जाईल। अशा प्रकारे हे गणित सोडवायचं असतं। तर आपल्याला काय भेटलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे। विद्यार्थी मित्रांसाठी 199 मध्ये इथे यूट्यूब चॅनलची मेंबरशिप प्लस डाऊट ग्रुप इथे क्रिएट केलेला आहे। यूट्यूब चॅनलची मेंबरशिप फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज याच्यामध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही ते जॉईन करून फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज इथे बघू शकता। प्लस ह्याच्यामध्ये टेलिग्रामवरती डाऊट्स ग्रुप क्रिएट केलेला आहे, तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता। तर ह्या डाऊट्समध्ये काय आहे, तुम्हाला व्हिडिओजद्वारे सोल्युशन पाठवलं जाईल। तर तुम्हाला हा ग्रुप शोधायचा आहे @गणित1 असं सर्च करायचं आहे। तर असं सर्च केल्यानंतर तुम्हाला काय होईल, हा ग्रुप भेटून जाईल। तर तो मॅथ्सचा ग्रुप आहे, तिथे तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवू शकता आणि तुम्हाला व्हिडिओद्वारे सोल्युशन पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल। धन्यवाद।